निवडणुकीची धामधूम आता 4 तारखेपासून लागला तितंबा मोठा. तर आता काय जेमतेम 15 तारीख आहे, अजून 3-4 दिवसाचं वारं उदान बाकी आहे. या वारं उदानात एक वादळ माझ्यासोबत बसलाय, भल्लं मोठं वादळ अचलपूर विधानसभा क्षेत्रातलं. एकीकडे 20 वर्ष आमदार असणारे व्यक्तिमत्व आणि त्याच्या सोबत असणारे 2 राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस इकडच्या बाजूने आहेत ते बच्चूभाऊ. इतक्या याच्यात एक चेहरा विधानसभा क्षेत्रात मोठी धूम कोणाला असे अपक्ष उमेदवार ऍडव्होकेट प्रमोदसिंगजी गडरेल आहेत. गडरेलजी, गावरान नांदी स्वागत आहे. कसं आहे, मला ते की नाही आळवं तिळवं काही जमत नाही. मी पाहून राहिलो तुम्हाला या ठिकाणी भाजपचा चेहरा, हिंदुत्ववादी चेहरा म्हणून तुम्ही आहे. या ठिकाणचे तुम्ही जे जे तितंबे केले हे तितंबे पुऱ्या महाराष्ट्रानं पाहिले. याच्यात ते हैदराबादचे राजा ठाकूर बोलावून झाले, त्याच्यानंतर ते 163 लागू नये नितेश राणे सारखे लोक आले. एवढं असूनही बीजेपी जे हिंदुत्ववादी स्वतः पक्ष म्हणून घेते, मग हिंदुत्ववादी चेहरा असा धुऱ्यावर कोण ठेवला बा बीजेपीनं? काय वाटते नेमकं तुम्हाला? बरोबर आहे तुमचं. भारतीय जनता पार्टी हा पक्ष जो आहे हा हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष आहे आणि त्यामुळेच आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. आणि राहिला प्रश्न हा की पार्टीने आम्हाला धुऱ्यावर ठेवलं, तर ह्यामध्ये पार्टीची चूक नाहीये. पार्टीने आमचा 100% विचार केला, परंतु इथले जे काही स्थानिक राजकारण आहे, सेटलमेंटचं राजकारण आहे आणि स्थानिक काही लोकांनी आमच्यावर तो अन्याय केला. हे पार्टीच्या त्यावेळी निदर्शनास आलं नाही, पण आता जसा जसा वेळ गेला आणि आज मतदानाला अवघे 4 ते 5 दिवस राहिले, आता पार्टीच्या ते निदर्शनास आलंय की चुकीच्या लोकांचं ऐकून आपण योग्य आणि चांगल्या माणसावर आपल्याकडून अन्याय झालेला आहे. आणि कुठंतरी या मतदारसंघात गेली 20 वर्ष हेच घडत आलंय की ऐन वेळेस जातीपातीचं राजकारण केलं जातं. मी तर जाती व्यवस्थेमध्ये विश्वास ठेवत नाही. मी हिंदुत्वाचा विचारधारेवर चालणारा माणूस आहे आणि हे जगाला माहिती आहे. मी कुठल्या लोकांमध्ये कधी भेदभाव केला नाही. मला हिंदुत्व आणि हिंदुत्व एवढंच कळतं. राहिला प्रश्न पार्टीचा, तर पार्टी कालही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी होती, आजही आहे, उद्याही राहणार आहे. आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कालही होतो, आजही आहे, उद्याही राहणार आहे. पार्टीने मला बाय प्रोटोकॉल पार्टीचा नियमभंग जो नियम आहे त्याच्यानुसार त्यांनी मला पार्टीतून निष्कासित केलं, परंतु उद्या निवडून आल्यानंतर ससन्मान मी माझ्या पार्टीमध्ये जाणार आहे. नाही, तुम्ही एका इकडे सांगून राहिले की ससन्मान पार्टीमध्ये जाणार आहे, दुसऱ्या बाजूनं तुम्हाला पार्टीतून निष्कासित केलं. याच्यात थोडंसं गांधी जातो मी. अशा जर तुम्हाला तिकीट ऐन वेळेवर सगळीकडे चर्चा होती की ऍडव्होकेट प्रमोदसिंगजी गडरे लिहिले तिकीट भेटणार आहे, ऐनवेळी तुमचं तिकीट काटून म्हणजे धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातला तुमचा जो वाढता दबदबा होता याचा टायर पंक्चर केला काय? म्हणजे क्लिअर बोलतो बा, मला असं वाटून राहिलं नेमकं. हे बघा, असं कोण टायर पंक्चर करू शकत नाही. 100% राजकीय षडयंत्र म्हणजे राजकारण हे असंच असतं की कोणी जर कानापेक्षा वर जात असेल तर त्याला कसं संपवायचं याच्याकरता हे राजकीय षडयंत्र केलं जातं. परंतु आम्ही हिंदुत्ववादी लोक आहेत, धार्मिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करणारी. हे असे किती कोणी पंक्चर करण्याचा प्रयत्न केला, ट्यूबलेस टायर आहे आमचा टायर पंक्चर होत नसतो. आम्ही परत डबल जिद्दीने पेटून उठणारे लोक आहोत. आमच्यावर जर अन्याय झाला तर तो स्वभाव आहे आमचा. आम्ही ते आता दाखवूनच दिलेलं आहे. आम्ही थांबत नसतो, आम्ही डबल जिद्दीने काम करणार, समाजापुढे चाललोय. लोकांचा आमच्यावर विश्वास आम्हाला दिसून येतोय आणि 100% ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत. तसे गोष्ट कशी आहे की ज्या ज्या उमेदवारांना बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरले त्याचं जे बंड आहे शमवायचा प्रयत्न आला, तसं तुमच्या सोबत झालं असेल. वरिष्ठ लोकांचे फोन आले असतील, पण इतकं असूनही तुम्ही राजू एकदम ठेंबेठोक एकदम कळ्यांग ते कळ्यांग उभेच आहे. हे पहा, प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो. 100% बंडखोरी करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे पक्षातील सगळ्या मोठमोठ्या नेत्यांचे फोन येत असतात आणि मला ते अपेक्षित नव्हतंच मुळात. मी त्याच्यासाठी ते हे म्हणजे उमेदवारी माझी दाखल केलीच नाही की कोणी मला फोन करावा आणि मी माझी न्यूसेन्स व्हॅल्यू वाढवावी, याच्याकरता मी ते केलं नाही. हा, परंतु एक गोष्ट ही आहे की माझा थांबण्याचा स्वभाव नाही, मी लढाऊ वृत्तीचा माणूस आहे.
या ठिकाणी जेव्हा गेली 20 वर्षानंतर आज संधी आलेली आहे, मी माझ्या जनतेसोबत अन्याय करू शकत नाही. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे, तो विश्वास मी तोडू शकत नाही. मी थांबलो असतो तर लोकांनी माझ्याकडे बोट दाखवलं असतं. मला म्हटले असते की गडरेलनी सेटलमेंट केली, गडरेलनी कुठल्या पदासाठी थांबला, गडरेलनी काहीतरी मोठं पॅकेज घेतलं. पण जनतेचा माझ्यावर विश्वास जो आहे तो कायम तसाच राहावा याकरता मी या सगळ्या गोष्टींना झुगारून आज जनतेसाठी ही निवडणूक लढवत आहे आणि मी लढणार, आम्ही जिंकणार पण. नाही, आता हे तुमचं जे बोलणं झालं हे ठीक आहे, पण तुम्ही जे ठेंबे ठोक म्हणजे आपल्या वराडी भाषेत ठेंबे ठोक आणि ते साऊथच्या भाषेत झुकेगानी साला जे तुमची स्वभाव आहे, हा कुठेतरी आडवा येऊन राहिला जो असं मला की नाही काही काही मनात वाटते ना माया. हा आता झुकण्या आणि वाकण्याचा प्रश्न निर्माण होत नाही ना. ठाकूर प्रमोद सिंग गडरेलनी आजपर्यंत कधी कोणाकडे काय मागितलंच नाही. आणि हे झुकण्या वाकण्याचे स्वभाव हे जे चाटुकारिता करणारे लोक असतात त्यांचा असतो. आम्ही काम करण्यात विश्वास ठेवणारे लोक आहे. आमच्या नेत्यांनी आजपर्यंत आम्हाला जे काम दिलेलं आहे ते काम आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे केलंय. काम करणार आम्ही, हे असं ते उजरेगिरी करण्याचा स्वभाव नाही आपला. आपण काम करणार आणि कामच करणार, जनतेपुढे झुकणार. मतदार ते पण कोणत्या जनतेसमोर जे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत तर ते त्यांना मान सन्मान द्यायचा म्हणून, ते उगाच ते मतदान पाहिजे म्हणून मी पाया पडतोय असं नाही. माझ्या समवयस्क माझे जे लोक आहेत ते मतदार मला भेटतात, मी त्यांना हात मिळवतो, गळा भेट घेतो. जे माझ्यापेक्षा मोठे लोक आहेत त्यांना आदराने त्यांच्या पाया पडतो. हे असं नाहीये, हे तुम्ही पाहत असाल आता की पार कंबर मोडस्तवर वागतात येत लोक, तसं नाहीये आणि ते चुकीचं आहे. तुम्ही आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना, आपल्यावर संस्कार आहेत, आपण हिंदू आहोत, आपल्या धर्मामध्ये शिकवलेलं आहे की आपल्यापेक्षा मोठा जर माणूस असेल, वयस्क असेल तर त्याचे चरण स्पर्श करावे, जेणेकरून त्यांनी तुम्हाला मनापासून आशीर्वाद दिला पाहिजे. हे तर ते बघतही नाहीये माणूस समोरचा आणि तुम्ही नुसतेच पाया पडताय, लोटांगण घालताय. ही कोणती पद्धत आहे? असं नाहीये. आम्ही काम करणार, आम्ही झुकणार वाकणारे लोक नाही. कसं आहे वकील साहेब, मी पाहतो गेल्या 2-3 वर्षापासून मी जरा तुमचं बारीक बारीक ऑब्झर्वेशन करून आलो. कोविडच्या काळात तुम्ही रुग्णसेवा दिली. आता कसं आहे ते सामाजिक कार्य आहे भाऊ, माणसाने दिलेलं की आठवण काढू नये. ते शिवाय दान धर्म केला, वर्गण्या वगैरे लय ठिकाणी आता लोक दिले असतील. ते कसं होत राहते, ते कसं आहे सामाजिक कार्यात उतरलं, राजकीय कार्यात जर उतरलं माणसाला करावंच लागते. पण मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की काही मोठे मॅटर झाले, म्हणजे आपण ते पाहिले लवजाच्या मॅटरमध्ये 10-12 केसेस तुम्ही सॉल्व्ह केल्या आहेत. याच्यानंतर काही खतरनाक मॅटर झाले जे प्रसार माध्यमावर आणि पोलीस प्रशासनालाही माहित नाहीत. हे मॅटर ऍडव्होकेट प्रमोद सिंगजी गडरेल यांनी केलाय. तर असं तुम्हाला वाटते का की बा, म्हणजे कसं आहे, ताकाला देऊन भांडं लपवणं मला जमत नाही. जे जे कामं केले त्या कामाचा परतावा मतदान स्वरूपातून मतपेटीत वैक होईल काय? तुम्ही प्रवीणजी इलेक्शन लढू द्या आम्हाला. जे काही केलं आजपर्यंत ते फक्त हिंदू समाजाच्या भल्यासाठी, हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी आणि हिंदू समाजाच्या हितासाठी केलेलं आहे. आता त्या सगळ्याच गोष्टी सांगण्याच्या नसतात आणि इथं सांगणारे नाही तुम्ही किती विचारलं तर. पण ह्या मतदारसंघातील तमाम हिंदू जनतेने हा एक विश्वास ठेवावा माझ्याबद्दल की ठाकूर प्रमोद सिंह गडरेल जे काही करल ते हिंदू समाजाच्या हितासाठीच करल. मी कोणाचा दुश्मन नाहीये, पण मला माझ्या हिंदू बांधवाबद्दल कळवळा आहे आणि तो असणारच आहे. माझा स्वभाव आहे तो, माझ्या स्वभावात येते. आणि राहिला प्रश्न कोरोना काळातल्या मदतीचा वगैरे, तर राजकारण दृष्टीसमोर ठेवून ती काही मदत केलेली नाहीये. कोरोना काळासारखी भीषण परिस्थिती आयुष्यात कुणीच पाहिली नव्हती. ज्यावेळी रुग्णाचे नातेवाईक त्यांच्या जवळ जात नव्हते, डेड बॉडीला नातेवाईक हात लावत नव्हते, अशा टायमिंगला आम्ही स्वतः आणि माझ्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अखंडितपणे आणि अविरतपणे काम केलेलं आहे. आणि आम्ही सर्व हे काम आमच्या स्वखर्चातून, खिशातून केलंय हो. आम्ही कधी कोणाकडे काय मागितलं नाही आणि कोणाला आमच्याबद्दल बोलण्याचा कोणाला अधिकारही नाही. काय आम्ही बरं हे आम्ही केलं म्हणजे आम्ही काय उपकार केले नाही, आम्हाला स्वतःला आनंद भेटतो त्या गोष्टीमधून. आणि आम्हाला असं वाटतं की आज ही निवडणूक लढून आम्ही
जिंकल्यानंतर ज्यावेळी आमच्याकडे काही अधिकार आम्हाला प्राप्त होतील तर 100% याच्यापेक्षा खूप मोठं काम आम्ही उभं करू शकेल या मतदारसंघामध्ये. गरज आहे हो लोकांना. मला सांगा, हे रस्ते नाल्या वगैरे प्रशासन हे बनवणारच आहे. प्रत्येक आमदार निवडून आल्यानंतर हे सर्व कामं करणारच आहे. पण प्रत्यक्षात एखाद्या मतदारसंघातील युवकाला, एखाद्या माणसाला हे नेते लोक मदत करतात का हो? नाही करत. अरे, मी उद्या निवडून आल्यानंतर आज तुमच्या चॅनलवर सांगतो, जर मतदारसंघातील एखादा तरुण माझ्याकडे आला की भाऊ माझ्याकडे काम नाहीये, मी त्याला विचारणार व्यवसाय करू शकतो का? करू शकतो ना, धरे 50,000 रुपये त्याला व्यवसाय टाकून देणार. अरे करू शकता ना, तुम्ही का केलं नाही एवढ्या वर्षात? याच्या पूर्वी पण अजून काय मी आमदार झालेलो नाही, पण गेली अनेक वर्षात मी अनेक लोकांना व्यवसाय चालू करून दिलेत. आम्ही करू शकतो राजा हो, तुम्ही का करू शकत नाही? नुसतंच घ्यायचं असं नाही ना, देणं ही लागतं गोष्ट ना. तुमची ठीक आहे, पण कसं आता तुमच्यात तुम्ही जे म्हटलं तेच मी पाहिलं की प्रभू रामचंद्र जयंती असो, दहीहंडी असो किंवा इतर कोणतेही धार्मिक कार्यक्रम असो, आजपर्यंत ऍडव्होकेट प्रमोशनजी गडरेल किंवा त्याचा कोणता माणूस गेला म्हणजे कोणाजवळ गेला नाही की बाबा वर्गणी द्या, जे काय केलं स्वतःच्या खिशातून गेलं. मग एक धार्मिक इन्व्हेस्टमेंट, धार्मिक कार्य होतं का एक पॉलिटिकल सामाजिक इन्व्हेस्टमेंट होती? थोडासा प्रश्न आता तुम्ही समजू शकता मला काय विचारायचं आहे तर. आता हा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे, पण मी गेली अनेक वर्ष हेच काम करतोय. असा कुठला पॉलिटिकल व्ह्यू आणि अजेंडा ठेवून ते काम केलेलं नाही. आणि राहिला प्रश्न, हे उत्सव याच्या आधी पण शहरामध्ये होतच होते. मी फक्त त्याचं स्वरूप मोठं केलं. आणि तुम्हाला तर माहितीये, आपल्या ह्या आयोजनांमुळं अनेक लोकांचे बजेट वाढले, राजकीय इलेक्शनचे बजेट वाढून गेलेत लोकांचे. तर मोठ्या स्वरूपात ते उत्सव साजरे होऊ लागले आणि या ठिकाणच्या स्थानिक लोकांना पण त्याच्या माध्यमातून पण रोजगार निर्मिती झाली. साऊंड सिस्टीम वाल्यांचे व्यवसाय वाढले, लाईट वाल्यांचे व्यवसाय वाढले, मंडपवाल्यांचे व्यवसाय वाढले आणि पोलिसांचं काम तर प्रत्येक कार्यक्रमाला वाढतच असतं आपल्यामुळे. असं आहे, त्या कुठला असा राजकीय अजेंडा नाहीये त्याच्या मागे. आम्ही आमचं धर्माचं काम करतोय, आम्हाला स्वतःला आनंद भेटतो ते करताना. की तुम्हाला प्रश्न कोणता विचारू, मला मोठा विचारच पडते. कसं आहे, निवडणुका जर म्हटल्या तर मी हे करील बा असं जर सांगा बा लोकांना, अचलपूर विधानसभा क्षेत्रातल्या लोकांना सांगा की ऍडव्होकेट प्रमोद सिंगजी गडरेल ऍज अ आमदार म्हणून निवडून आले की विधानसभा क्षेत्रासाठी ह्या गोष्टी होतील. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा विषय असा आहे की आपल्या मतदारसंघामध्ये जी प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे, या बेरोजगारीमुळं मुलांना मुली मिळेना झाल्यात. काय, आणि ही मुलं तिकडं मुंबई, पुणे, नाशिक इकडं कामाधंद्याला चालली आहेत. कोणते आई वडील त्यांना मुली देणार आहेत? आणि हा प्रश्न म्हणजे असा आहे की गेली अनेक वर्षात प्रलंबितच राहिलाय, कोणी लक्ष दिलं नाही याच्याकडे. त्याच्यासाठी आपण युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं फार गरजेचं आहे. MIDC आहे ती कशी डेव्हलप करता येईल याच्याकडं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला तर बाकी आधी मी सांगितलेलंच आहे की वैयक्तिक जरी माझ्याकडे कोण आलं या निवडणुकीनंतर, जरी मी त्याला 100% व्यवसाय उभा करण्यास मदत करणार, पण त्यांनी त्या पैशातून व्यवसायच उभा केला पाहिजे याच्याकडे पण लक्ष देणार मी. नाही तर घेतलेत दादाकडून पैसे आणि टाकले उडवून दुसऱ्याच कामामध्ये, असं होणार नाही. मी वैयक्तिक त्याच्याकडे लक्ष देणार. आणि दुसरी गोष्ट, आपल्या सगळ्यांचा जो भावनिक विषय आहे, एक चांगला समाजसेवक होतकरू तरुण स्वर्गीय कुणाल ढेपे आज आपल्यामध्ये नाहीये. एक लढाऊ व्यक्तिमत्व होतं, लढता लढता प्राणाची आहुती दिली त्यांनी. आणि इलेक्शन निवडून आल्याबरोबर सगळ्यात पहिलं कुठलं जर काम करणार आपण तर अचलपूर परतवाडा हा चौपदरी, अमरावती परतवाडा हा चौपदरीकरण करणार रस्ता. आणि त्या रस्त्याला, तुमच्या चॅनल वरून सांगतो मी, त्या रस्त्याला आपण स्वर्गीय कुणाल ढेपे महामार्ग हेच नाव देण्यात येईल. आता कसं आहे, एवढी तर मुलाखत घेतली बा तुमची, मी तुमच्या प्रश्नाले तुम्ही मला उत्तरे दिले. फायनल एक गोष्ट, मतदार जे आहेत, मतदार राजाच म्हणू लागेल बाबा, आता काय आव्हान आहे जरा सांगा ना त्याच्यासाठी. मतदार राजाच आहे, परंतु हे जे नेते आहेत
हे त्या मतदार राजाला इलेक्शन झाल्यावर प्रजा समजतात. माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अचलपूर विधानसभा मतदारसंघातील तमाम हिंदू बंधू भगिनी आणि मातांना माझी जाहीर आव्हान आणि विनंती आहे की एक संधी मिळते 5 वर्षामध्ये आणि ही संधी वाया घालवायची नसते. नंतर नेत्यांना दोष देण्यात काही अर्थ नसतो. जर आज तुमच्या एक बटन दाबण्याने, तुमच्या योग्य निर्णयाने अचलपूर विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य उज्ज्वल होणार असेल, उज्ज्वल भविष्य निर्माण होत असेल, बेरोजगारांना रोजगार मिळणार असेल, लोकांची कामं होणार असतील, हिंदू धर्म सक्षम होणार असेल, तर येणाऱ्या 20 तारखेला अंगठीच्या चिन्हासमोरील बटन दाबून, बटन नंबर 13, अबकी बार नंबर 13, ते बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आम्हाला या मतदारसंघातील तमाम माता भगिनी बंधूंची सेवा करण्याची संधी द्या. नक्कीच तुम्हाला निराश करणार नाही. जय श्रीराम. होते ऍडव्होकेट प्रमुखजी गडरेल. विधानसभेच्या निवडणुका अचलपूरसाठी अपक्ष माणूस उभा राहिला जो इकडे मोठे मोठे उमेदवार असल्यावर या अपक्ष लोक एक खतरनाक माणूस अचलपूर विधानसभा क्षेत्रात सध्या रंग करतात. 4-5 दिवस निवडणुकीचे राहिले. या 4-5 दिवसा निवडणुकीच्या रंगात हे कोणत्या प्रकारचा तितंबा करतात, कोणत्या प्रकारच्या तितंब्यातून जे मतदार आहेत ते मतदार याच्या इकडे आकृष्ट होतात हा येणारा टाइम सांगेल. पण मी जे काय विचारलं मला मै सुटली सगून पासून आज की आज जाऊन म्हटलं याची कळांग मुलाखत घेऊ. माई मुलाखत कशी वाटली आणि याने एक भावनेचा प्रश्न केला की परतवाडा ते अमरावती महामार्गाचं चौपदरीकरण होईल आणि त्या रस्त्याला आवडता असणारा प्रिय व्यक्ती कुणाल ढेपेचं नाव दिलं जाईल. ही बातमी जशी आहे तशी, मुलाखत जशी आहे तशी, आपलं चॅनल गावरान 90 वर.